टाइगर आ रहा है, जाओ नीचे मुंडी डाल के चल रहे. टाइगर आ रहा है, जाओ. अरे इधर से भाग आ रहा है, जाओ. आपण नसतो आलो ना तर ते सरळ त्यांच्या अंगावरतीच येत होते. बापरे, डेंजर आहे ते. तिथे काहीतरी बसलेलं आहे वाटतं. लेपर्ड आहे का? नमस्कार मित्रांनो, मी संभाजी पाटील स्वागत करतोय तुमचं आपल्या सॅम्स ट्रॅव्हल प्लॅन या मराठी ब्लॉगमध्ये. सो ज्या ब्लॉगमध्ये मी आज तुम्हाला घेऊन आलो आहे ताडोबा नॅशनल पार्क. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ज्याला आपण बोलतो, जे नागपूरमध्ये आहे आणि चंद्रपूर सिटीमध्ये हे लोकेटेड आहे. सो आज आपण सकाळी पोचलेलो चंद्रपूर रेल्वे स्टेशनला आणि चंद्रपूर रेल्वे स्टेशनवरून जवळजवळ 30 ते 40 किलोमीटर अंतरावरती आपला हा स्टे आहे, तेलिया रिसॉर्ट, जिथे आजचा आपला मुक्काम असणार आहे. आणि हा तेलिया रिसॉर्ट मोहार्ली गेटपासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावरती आहे. सो जो कोणी ताडोबाला जायचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करा, जेणेकरून तुम्हाला ताडोबाला कसं प्लॅन करायचं, तिथे कुठल्या कुठल्या गेटला सफारी करायची, त्याचे चार्जेस काय आहेत, या सगळे डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओ थ्रू बघायला भेटतील. सो तुर्तास आपल्या व्हिडिओला, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मराठी ब्लॉगला सपोर्ट नक्की करा, सो दॅट तुमचे पुढचे सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. हे या ठिकाणी काही रूम्स आहेत आणि या ठिकाणी संध्याकाळसाठी शेकोटीची सुविधा केलेली आहे. सो मोकळ्या वातावरणामध्ये कॅम्प फायर पण असणार आहे इथे. सो आहे आपलं तेलिया रिसॉर्ट आणि आपला आहे आजचा स्टे. चला तुम्हाला रूम दाखवतो. हे इकडे वॉशरूम आहे आणि ही आहे आमची रूम. आणि हा आहे जंगल फेसिंग. लुक हियर, ॲडव्हेंचरस. सो आता आपण लंच करून 12 वाजता एक बफर झोनसाठी ट्राय करणार आहोत. जर मोहार्ली गेटपासून बफर झोनची बुकिंग भेटली आपल्याला तर दुपारची आपण एक बसची सफारी करणार आहोत. आणि जी आपली मेन सफारी आहे, जिप्सी सफारी, ती असणार आहे उद्या सकाळी 6:30 ते 10:30 वाजेपर्यंत. ताडोबामध्ये 2 मुख्य झोन आहेत, एक कोअर झोन आणि एक बफर झोन. आमची जी बुकिंग होती ती होती बफर झोनची नेक्स्ट डेसाठी. सो आपल्याला एक एक्स्ट्रा राईड करायची होती, म्हणून आपल्याला कोअर गेटची ऑन द स्पॉट एक बुकिंग भेटली. त्याच्यामध्ये क्रुझर असते 9 सीटर आणि ज्याचे चार्जेस असतात 700 रुपये प्रति व्यक्ती. चला, कोअर गेटची पहिली राईड चालू झाली आपली. अलाव करायला पाहिजे यार फोटो. तिकडे गेलं राईटला. सकाळी येताना रानगावा दिसला, आता हिरण दिसले. चालू मेहनत का फल. आवाज कमी करा आता सगळ्यांनी. तर ताडोबाचा टोटल एरिया 1725 हेक्टर, त्यामध्ये टुरिझमसाठी 20% अलाउड आहे, 80% नॉन. आपल्या ताडोबामध्ये 60% बांबूज आहे. ऑलमोस्ट बांबूला फ्लावर आली आहे. 40 वर्षात एकदा बांबूला फ्लावर येत आहे आणि 40% अदर ट्रीज आहे. आपल्या ताडोबामध्ये 4 VIP ॲनिमल आहेत, टायगर, लेपर्ड, आपलेर आणि वर्ल्ड. 3 प्रकारचे डिअर आहे, सांबर डिअर, स्पॉटेड डिअर, बार्किंग डिअर. तसेच नीलगाय, चौशिंगाय, इंडियन गोर आणि वाईलबोर्ड पण आहे. लेपर्ड स्पॉटेड होतं का? लेपर्ड होतं स्पॉटेड? लेपर्ड फार कमी आणि शाय असतो खूप. ओके. दुपारी काही चान्स आहे का? दोन्ही टाईमला त्यांच्यावर डिपेंड करते. प्रत्येक सफारीमध्ये तुमच्यासोबत ड्रायव्हर आणि गाईड असतो, जो तुम्हाला ताडोबा जंगलाची माहिती देतो. आमची राईड सुरू झाल्यावरती आमच्या गाईडने ताडोबा जंगलाची माहिती दिली आणि इथे काय काय ॲनिमल स्पॉट होतात हे सांगितलं. नंतर आम्ही फक्त वाघाच्या शोधामध्ये रमून गेलो. अर्धा तास झाला फिरतोय, अर्धा तासात अजून एक ॲनिमल स्पॉट नाही झालेलं. बघूया काय काय स्पॉट होते आपल्याला. डिअर दिसलं एक, सकाळी येताना रानगावा दिसला. बस समोर गाड्या थांबल्यात, काहीतरी दिसलं. एक गाडी थांबली सगळं. माहोल शांत केला सगळ्या गाड्यांनी. कशाचा तरी आवाज येतोय.
आमच्या आधी काही जिप्सी थांबल्या होत्या आणि त्यातील एका जिप्सीवाल्याने सांगितलं की एक वाघीण त्याच्या बछड्यांना घेऊन बाजूच्या गवतात गेलेत. म्हणून आम्ही पण गाडी थांबून ती बाहेर यायची वाट बघत होतो. अर्धा तास वाट बघितली, पण वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजाव्यतिरिक्त अजून काहीच ऐकू येत नव्हतं. सगळेजण दुर्बीण घेऊन फक्त वाघ शोधत होते. हे पहा कोण, सचिन तेंडुलकर समोरच्या गाडीमध्ये. जंगलातला वाघ शोधता शोधता आपल्याला क्रिकेटमधला वाघ दिसला आणि सचिनला पहिल्यांदाच एवढं समोरून पाहिलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्याला दिसलेले आहे ताडोबामध्ये. दिसला मास्टर ब्लास्टर. ताडोबाच्या अँबॅसेडरला बघितलं. सचिनला गेला गेला पळत गेला. आजार गेलं तर रानगावा दिसला. फायनली दिसला मित्र हा. फायनली टायगर स्पॉट झाला रिटर्न जाताना. रिटर्न जाताना टायगर स्पॉट झाला. राईडच्या 3 तासानंतर रिटर्न जाताना आम्हाला कॉलरवाली नावाची वाघीण दिसली, जी तिच्या 3 बछड्यांना घेऊन रस्त्यावरती बसलेली आणि म्हणूनच सगळ्या जिप्सी रस्त्यावर उभ्या राहून त्यांना बघत होत्या. सगळेजण कॅमेरामध्ये त्यांचे फक्त दृश्य टिपत होते आणि आम्ही खुश होतो, कारण पहिल्याच राईडमध्ये आम्हाला वाघीण स्पॉट झाली आणि तेही तिच्या 3 बछड्यांसोबत. आतूनच बघा आता. दीदी यस थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच दीदी. आपण ही निघू का? आतमध्ये गेली ते आहे ना ते. अभी 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 हमला करते. थांबा थांबा. आला आला याच्यामध्ये इकडे काय अबे साला मा कसम. हळूहळू गाडी पुढे गाडीवर हे करताय ते. अरे गाडीवर येत आहे ना. सो नमस्कार मित्रांनो आणि सुप्रभात. सो आता वाजलेत 5:40 आणि आजची आपली बफर झोनची राईड असणार आहे जिप्सीमध्ये. सो काल तुम्ही बघितलं असाल की काल आपण कोअर राईड केलेली कोअर झोनची आणि लकीली आपल्याला तिकीट्स पण भेटले. सचिन पण स्पॉट झाला आणि शिवाय टायगर कॉलरवाली जिचं नाव आहे ती पण स्पॉट झाली. सो आजची जी आपली राईड असणार आहे ती आहे 6:30 वाजता जिप्सीची राईड, 6:30 ते 10:30. सो बघूया आज आपल्याला काय स्पॉट करता येतं आहे. सो आजची आपली सफारी चालू होती अगरराजी गेटवरून. अगरजारी. बघूया आता आपल्याला ड्रायव्हर काका काय स्पॉट करतात. काल कॉलरवाली झाली पण लेट इव्हिनिंग झाले. कुठं होते का? कोरला? हां कोरला होतो तिकडे मोरली. मोरली गेटला. काल इकडे पण छोटी मधू आणि कब आले. ओके. पण फक्त छोटी मधू टायगरच दिसते. हां कब नाही दिसते. आता आज बघूया काय. ते पण लकीली आम्ही म्हटलं ट्राय करूया की तिकीट भेटत आहेत का. तर एक ग्रुप कॅन्सल झालेला 18 जणांचा, मग भेटले तिकीट. क्रुझरने गेले का तुम्ही? कॅन्टर होती ना 9 सीटरवाली. कॅन्टरच बोलतात ना त्याला. क्रुझर. आणि कॅन्टर कुठली? कॅन्टर मोठी असते बस. जे आता बंद होते ते. दुसरी सफारी आमची बफर झोनमधून अगरजारी गेटमधून चालू झाली. ताडोबामध्ये टोटल 23 गेट्स आहेत आणि प्रत्येक गेटमधून जिप्सी सफारी चालू असते. इथे टोटल 100 ते 125 टायगर्स आहेत, पण त्यापैकी फक्त 20% टायगर हे स्पॉटिंगसाठी आहेत, जिथे जिप्सी जाऊ शकते. बाकी 80% हा रेस्ट्रिक्टेड झोन आहे, जिथे गाड्या नाही जाऊ शकत.
इथे वाघ आणि बिबट्या सोडून बाकी प्राणी अस्वल, सांबर, हरिण, जंगली कुत्रे आणि जंगली कोंबड्या पण आढळतात. इथल्या लेक्समध्ये खूप साऱ्या मगरी आहेत. हे प्राणी पूर्णपणे नॅचरल हॅबिटॅटवरती डिपेंडंट आहेत. अगरजारी गेटमधून थोडंसं पुढे आल्यावरती रस्त्याच्या मध्ये बसलेला एक प्राणी दिसला आणि आमच्या गाईडने बरोबर ओळखला. तो बिबट्या होता आणि ते पण एक नव्हता, 2. ते तिथे काहीतरी बसलेलं आहे वाटतं. लेपर्ड आहे का? लेपर्ड दिसलेलं आहे आता आपल्याला. 2 आहे का? मागे पण आहे का म्हणतो? मागे चालतोय दिसतो? हां, दिसला. अरे 2 भयानक वाले आहेत. ब्लॅक आहे का? नाही नॉर्मल. दोन्ही पण इकडेच येतात. वा, धन्य झालं. लेपर्ड खूप कमी मिळतो तसंही. हां, पहिल्या 10 मिनिटाच्या राईडमध्ये लेपर्ड स्पॉट झालेला आहे आपल्याला. खूप लकी आहे आम्ही. ते गेले आतमध्ये आता. आमच्या गाईडच्या म्हणण्यानुसार लेपर्ड्स खूप कमी दिसतात आणि ते खूप शाय असतात, म्हणून ते समोर गाड्या दिसल्या की लगेच आतमध्ये जंगलात शिरले. राईड सुरू होताच आम्हाला लेपर्ड दिसला आणि आम्ही पुन्हा शोध मोहीम सुरू केली. प्रत्येक टायगरची इथे प्रत्येक गेटला त्यांची स्वतःची एक टेरिटरी असते आणि त्या टेरिटरीच्या बाहेर ते कधीच जात नाहीत आणि गेले तरी रिटर्न येतात. त्यांची साधारण किती किलोमीटरची टेरिटरी असते? त्यांची कमी असते. त्याच्या बाहेर ते पडणारच नाहीत. तसे हे जातात म्हणजे गावाशेजारला वगैरे जातात. हां, गावाशेजारी जाऊन शिकार करून परत रिटर्न येणार. जास्तीत जास्त गावाशेजारलाच असतात हे लोक. कारण कसं आहे, एकतर वाघांची भीती असते त्यांना जंगलामध्ये आणि शिकार पण इझी नाही मिळत त्यांना. वाव, अर्ध्या तासामध्ये लेपर्ड नंतर वाघ पण स्पॉट झालेला आहे. आमच्या गाडीच्या पुढे चालतोय. एक साईडला थोडं अंदर घे. इकडं दोस्त हे आहे, थोडं अंदर घे. सारखे लपून नाही जात रे. थोडं बघा काय नसतं ते दबून त्यालाही लावतो. हो 9 नंबरकडे येत आहे आता. 94 कडून आली आंबेजरीकडे तर सांगतो का. आता 9 नंबर पोहोचली. नाही आहे ते बिबटे दिसले तिकडे 2 तर तिकडे घे पटकन घे काढून टाक. नाही नको आहे ना ते अटॅक करेल. त्याच्याजवळ अरे टायगर आ रहा, टाइगर है, टाइगर है। देखो ना,
टाइगर आ रहा है जाओ। टाइगर नीचे मुंडी डाल के चल रहे। टाइगर आ रहा है जाओ। अरे इधर से भाग आ रहा है, जाओ रिटर्न। अरे वाघ आ रहा है, वाघ समझ रहा है का आपको? ते तोडणार आहेत काय? हा ते बाबू कटिंग त्यात पण बाया आहेत बाबा. त्यांना कोणती जाओ. डोंबावले समोर घेऊन गे म्हणा. ह्यांना काय भीती वगैरे काहीच नाही. आता ते आपण नसतो आलो ना तर ते सरळ त्यांच्या अंगावरतीच येत होते. अरे इकडे बापरे डेंजर आहे. बरं झालं लक्ष गेलं त्याचं. येत आहे का रस्त्यावर? रस्त्यावर येत आहे? येतोय का? आत गेला? त्याला सांगत होतो ते नाही. वाघ मधूसाठी आम्ही वाट बघतोय. मधू बाहेर येतच नाहीये. आम्हाला बघून लपून बसलंय. मधूचा पाठलाग करताना समोरून काही लोक येत होती, म्हणून त्यांना वाचवण्यासाठी आमच्या ड्रायव्हरने मधूची वाट कापली आणि ती घाबरून जंगलामध्ये शिरली. ती नंतर आलीच नाही. ते त्या साईडचं शिंगवाला पण सांबारच आहे की? हा तो मेल मेल आहे ती फिमेल आहे. अच्छा शिंगावरून. बिअर फॅमिली होती, त्यांना शिंग असतात. असा वाघ असता तर ह्यांच्यावर उडी मारली असती, मागे धावला असता. पळून गेले असते. हा. असं म्हणजे एकदम भेटत नाही ना त्यांना. हा. वाघाचा स्पीड नाही कोणी मॅच करू शकत ना. ते घात लावून बसावं लागेल. ते कसं बघतात अगोदर लांब असेल ना तर त्यांना हळूहळू जवळ येऊ देतात ते. आणि जसं म्हणजे त्याच्या रेंजमध्ये आलं हां मग लगेच अटॅक. हां जाऊ नका. एकदम दूरपर्यंत नाही धावू शकत टायगर, कारण दमतो तो धावायला. अच्छा आळशी असतो. म्हणजे तो आपल्या रेंजपर्यंत येऊ देतो त्याला आणि मग जाऊ. राईडच्या काही वेळानंतर आमच्या ड्रायव्हरला पुन्हा एकदा लिओपडच्या पायांचे ठसे दिसले आणि त्या पायांच्या ठस्यांचा माग काढत आमची गाडी पुढे गेली, पण लिओपड काही दिसला नाही. ताडोबासाठी ऑनलाईन बुकिंग मॅन्डेटरी आहे, जिथून तुमची जिप्सी राईड बुक करता येते. tadoba.mahaforest.government.in वरून तुम्ही बुकिंग करू शकता. इथे सफारीची जे टायमिंग आहे ते आहे मॉर्निंग 6 ते 10 आणि आफ्टरनून 2:30 ते 6:30. ही सफारी तुम्हाला 30 दिवस आधी बुकिंग करावी लागते आणि जिप्सीसाठी जी फीज आहे ती आहे 7,000 ते 8,000 रुपये वीकडे आणि विकेंडनुसार. जर कोअर गेटची 9 सीटर क्रुझर बुक करायची असेल तर ती चंद्रपूर डिस्ट्रिक्ट ऑफिसवरून ती बुकिंग करता येते, ज्याचे चार्जेस आहेत 700 रुपये प्रति व्यक्ती. आणि जर तुम्हाला अर्जंट बेसिसवरती बुकिंग हवी असेल तर जिथून जिप्सी सुटतात तिथे 2 तास आधी लाईनीमध्ये उभं राहावं लागतं आणि RAC कोटामध्ये जर कोणी कॅन्सल झालं असेल तर त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला ही बुकिंग भेटते. सो ताडोब्याला जर यायचं असेल तुम्हाला तर सगळ्यात नियरेस्ट जे स्टेशन आहे ते आहे चंद्रपूर. कारण खूप लोकांना असं वाटतं की नागपूर हे जवळचं रेल्वे स्टेशन आहे, पण नागपूरवरून जवळजवळ 150 किलोमीटर आहे ताडोबा आणि चंद्रपूरवरून फक्त 30 किलोमीटर आहे. तर तुम्ही ओव्हरनाईट ट्रेन पकडून डायरेक्ट चंद्रपूर रेल्वे स्टेशनला उतरू शकता आणि तिथून 30 किलोमीटर डायरेक्ट कॅब किंवा ऑटो पण करू शकता. अदरवाईज जर तुम्हाला फ्लाईटने यायचं असेल तर नागपूर रेल्वे स्टेशनला मुंबई पुणेवरून 1.5 ते 2 तास लागतात. 1.5 ते 2 तासामध्ये तुम्ही फ्लाईटने इथे पोहोचू शकता. आणि सर्वात जो बेस्ट सीझन आहे इथे यायचा असेल तर तो आहे विंटर सीझन, कारण यावेळी थोडंसं क्लायमेट थंड असतं आणि थोडीफार थंडी राहते इव्हिनिंग आणि मॉर्निंग टाईमला आणि बाकी आफ्टरनूनला थोडीशी गरमी असते. उन्हाळ्यामध्ये खूप जास्त ह्युमिडिटी असते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शक्यतो येणे तर टाळा. आणि मान्सूनमध्ये जर यायचं असेल तुम्हाला तर मान्सूनमध्ये इथले जे कोअर गेट्स आहेत ते कोअर गेट्स बंद असतात आणि फक्त बफर गेट्स असतात. तर बफर गेट्सला साईट सीइंगची चान्सेस जे आहेत ते खूप कमी आहेत. सो बेटर आहे की विंटर टायमिंगमध्ये तुम्ही इथे येऊन प्लॅन करू शकता. आणि आपला जो टोटल बजेट आहे तो मी टोटल डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करत आहे. सो जिथे आपण स्टे केलेला, आपले किती चार्जेस गेलेले आहेत बुकिंगचे, ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स त्याचे भेटतील. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.